सद्गुरूंची गाथा. ओम नमः शिवाय. परमपूज ऐकृत सिद्धारूढ वैभव. ज्ञानोबांच्या म्हणण्याप्रमाणे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हेच खरे कारण असे वाटते. सिद्धबाळ माता पित्राबरोबर रोज नियमित पुराण श्रवणास बसत असत. वीरभद्रे स्वामींचे सांगणे त्यांना अत्यंत आवडे. ज्याप्रमाणे पावसावरून पिकाचे अनुमान काढता येते त्याप्रमाणे या वयापासूनच सिद्धबाळाची निरीच्छता व अधिकारवाणी हे पुढे थोर पुरुष होतील अशी जाणीव करून देत होती. सिद्धबाळांना 6वे वर्ष लागताच एके दिवशी मल्लम्मा शांतप्पाजवळ म्हणाली, उद्या सिद्धाचे शाळेमध्ये नाव दाखल करावे. हे वाक्य सिद्धबाळाच्या कानी पडताच ते म्हणाले, आई, मनुष्याने जे शिकावयाचे आहे ते अशा शाळेत जाऊन नव्हे. वीरभद्र स्वामी रोज आपल्याला जे सांगतात त्याप्रमाणे आम्ही करणी केली पाहिजे. कालच स्वामींनी सांगितले नाही का की मनुष्याने एकदा सद्गुरूंच्या शाळेत नाव दाखल करावे म्हणजे त्याला जीवनात कशाचीही उणीव भासत नाही. मनुष्य लोकात लौकिक विद्या कितीही शिकला तरी त्याला भवबंधनातून सुटता येत नाही. त्यासाठी मी अशा शाळेत जाणार नाही. हे मुलाचे बोलणे ऐकून मल्लम्मा व शांतप्पा उभयंता आश्चर्यचकित झाले. बसवेश्वरांना 8वे वर्ष लागल्यावर उपनयन विधी करण्यासाठी पुरोहितांना बोलवून मादरसानी त्यांच्या आईवडिलांनी सर्व तयारी केली. त्या समयी आज काय आहे असे बसवेश्वरांनी पुरोहितांना विचारले. तेव्हा ब्राह्मणांच्या अंगी शुद्धता येण्याकरिता उपनयन विधी केला पाहिजे म्हणून तुझ्याकरिता आजचा शुभमुहूर्त ठरविला आहे असे त्यांनी सांगितले. हे ऐकून बसवेश्वर, यापूर्वीच मला जात वेदगुरूकडून दीक्षा मिळाली आहे हे तुम्ही विसरलात की काय? त्यांच्या सांगण्यावरून निष्ठा ठेवून राहणे हेच माझे कर्तव्य आहे. त्यांच्या सूचनेशिवाय मी काहीच करण्यास तयार नाही. बसवेश्वरांचे हे बोलणे ऐकून सर्वांची मतीच खुंटीत झाली. गुरु नानकांना वडिलांनी संस्कृत शिकविण्यास पंडित ब्रिजनाथ यांच्याकडे ठेवले. तेव्हा शिक्षकांनी प्रथम ओम हा अक्षर काढण्यास त्याला सांगितले. त्या समयी नानक म्हणाले, गुरुजी, प्रथम तुम्ही ओम याचा अर्थ मला सांगा, नंतर मी ओम काढतो. ते ऐकून ब्रिजनाथ चकितच झाले. नारायण महाराज जालवणकर हे 5 वर्षाचे असताना एके दिवशी घरातील देवापुढे जाऊन स्वस्थ बसले. ते पाहून त्यांच्या आजीने, नाऱ्या, काय करतोस असे त्यांना विचारले. तेव्हा देवाने दर्शन द्यावे म्हणून त्याची मी करुणा भाकीत आहे असे त्यांनी उत्तर दिले. येशू 12 वर्षाचा होता तेव्हा त्यांचे आईवडील मेरी व जोसेफ हे जेरुसलेम येथील वार्षिको महोत्सवाला गेले होते. उत्सव संपून परत येतेवेळी गर्दीत येशूची व त्यांची चुकामुक झाली. त्यांनी चहूकडे त्याचा शोध केला पण त्यांना त्याचा पत्ता लागला नाही. त्यावर ते उभयंता परत जेरुसलेमला गेले. देवळात प्रवेश करतात पंडितांशी वादविवाद करीत बसलेला येशू त्यांच्या दृष्टीस पडला. मुलाला पाहिल्याबरोबर मेरीला गहिवरून आले. तिने धावत जाऊन येशूला मिठी मारली आणि म्हणाली, बाळ, 3 दिवसापासून आम्ही तुला शोधित आहोत. तुझी आणि आमची कशी काय चुकामुक झाली न कळे. तेव्हा येशू म्हणाला, आई, मला शोधण्याकरिता कशाला इतका त्रास घेतला? मला देवाने जनाचे अज्ञान दूर करण्याकरिता पाठविले आहे म्हणून मी माझ्या बापाची आज्ञा अंमलात आणीत आहे. महंमद पैगंबराची विचारशक्ती पण बालपणातच जागृत झाली होती. अरबस्थानात अनाचार
का व्हावेत? लोक एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यास कसे प्रवृत्त होतात? लोकांकडून चांगला एक शब्द देखील का ऐकू येत नाही? आपणास जन्म देणाऱ्या स्त्रियांची बदनामी करून त्यांची विटंबना का होत आहे? याचे कारण काय? याविषयी सदा विचारात एकांतात बसत असत. सिद्धबाळ जरी शाळेत गेले नाहीत तरी त्यांना वडील बंधू करून अक्षर ओळख करून घेतली होती. तेवढ्यावरून त्यांना चांगले वाचायला व लिहावयाला यावे लागले. ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम, भानुदास, माणिकप्रभू इत्यादी संतांचे शिक्षण खोटेच उल्लेख नाही. जो आत्मविद्येत पारंगत झाला त्याला इतर सर्व विद्या अवगत होतात. सिद्धबाळाची अत्यंत कुशाग्र बुद्धी होती. वीरभद्र स्वामी निरूपण करीत असता एखादा गूढ शब्द जर आला तर सिद्धबाळ तो शब्द आठवीत ठेवून निरूपणानंतर अत्यंत कुतूहलाने अर्थ त्यांना विचारित असत. बालकाचे बुद्धिचातुर्य पाहून वीरभद्र स्वामींना फार आनंद होत होई. ते सिद्धबाळांना जवळ बसून घेऊन प्रेमाने कुरवाळीत असत. तसेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही त्यांना समजेल अशा भाषेत सांगत असत. जगात कित्येकांची कुशाग्र बुद्धी असलेली दिसून येते, परंतु तिच्या पाठीमागे ईश्वरी सहाय्य म्हणजे सुविचारांची जोड न मिळाल्यामुळे त्यांच्याकडून परमार्थानच नव्हे तर प्रपंच देखील नीटनेटका होत असलेला दिसून येत नाही. बालपणापासून भगवान श्रीकृष्णाकडून जसा अलौकिक व आश्चर्यकारक अशा गोष्टी घडत आल्या त्याप्रमाणे सिद्धबाळाकडूनही काही गोष्टी घडल्या. एके दिवशी सिद्धप्पाजवळ खेळायला आलेल्या मुलांपैकी एक मुलगा, सिद्धा आम्हाला काहीतरी खाऊ दे म्हणून त्याच्या पाठीशी लागला. त्यावेळी मल्लम्मा काही कामानिमित्त बाहेर गेली होती. शिक्यावर एका गाडग्यात थोडेसे तीळ होते, ते त्यांना खाव्यास द्यावेत अशा विचाराने सिद्धबाळांनी त्या गाडग्यास काठीने एक भोक पाडले. तोच तिळाची धार लागली. ते पाहून सर्व मुले तेथे धावत आली आणि प्रत्येकजण आपापल्या खिशात तीळ भरून घेऊ लागले. इतक्यात मल्लम्मा बाहेरून आली. तेव्हा ते दृश्य तिच्या दृष्टीस पडले. तेव्हा मुलाला उद्देशून तिने, सिद्धा, हे काय रे केलेस बाळा असे विचारले. आई, खाऊसाठी तीळ पाहिजे होते, पण काही केल्या माझा हात पोहोचेना म्हणून मी गाडग्यावर काठी आणली. तोच गाडगे फुटले आणि सारे तीळ खाली पडले असे सिद्धबाळाने सांगितले. हे सिद्धबाळाचे सत्य व शांतपणाचे बोलणे ऐकून मल्लम्माचे हृदय आनंदाने भरून आले. तरी पुन्हा प्रश्न विचारला असता मुलगा काय म्हणतो हे ऐकण्याची तिला कुतूहलता वाटल्यामुळे ती म्हणाली, सिद्धा, गाडग्यात अवघे पावशेरच तीळ होते आणि तिथे तर ढीगभर टोपलीभर दिसतात. हे रे कसे काय? सिद्धबाळ म्हणाले, आई, हा सर्व तुझ्या गुरुसेवेचा महिमा आहे. गाडगे म्हणजे ज्ञानी पुरुषांचा देह आणि तीळ म्हणजे त्यांची बोधवाक्ये समजावी. ज्याप्रमाणे मुलांनी खाऊ मिळावा म्हणून अपेक्षा करताच गाडग्यात असलेले तीळ मिळाले व ते खाऊन ती तृप्त झाली, त्याप्रमाणे मुमुक्षू जेव्हा ज्ञानी पुरुषाजवळ मोक्षाची इच्छा करतो तेव्हा गुरूंच्या हृदयातून बोधवाक्ये अशीच भराभर बाहेर पडतात आणि त्याचे मनन करून मुमुक्षू सावधान पावतो. मुलाचे ते बोलणे ऐकून तिला खरोखरच धन्यता वाटली. परंतु मुलांना वेळोवेळी योग्य प्रकारे शिक्षण देणे हे आईचे कर्तव्य असल्याचे ती जाणून होती. त्यामुळे वरवर किंचित रागाचा आग आणून मल्लम्मा म्हणाली, सिद्धा, घरातील वस्तू अशी जर तू नासधूम चालविलेस तर आमचा प्रपंच कसा चालवायचा? सिद्धबाळ म्हणाले, आई, कालच स्वामीने सांगितले नाही का,
मनुष्याने आपल्यावरच प्रेमाप्रमाणे इतरावर प्रेम करावे. श्री